आवाज येत नसेल तर रिप्लाय द्यायचा. ओके. हां. तर विद्यार्थी मित्र, मागच्या काही तासांमध्ये आपण सामाजिक चळवळीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सामाजिक चळवळ म्हणजे काय? त्याचा अर्थ आपण बघितला. सामाजिक चळवळीच्या विकासाचे टप्पे आपण बघितले, की कोणकोणत्या टप्प्याने सामाजिक चळवळ समाजामध्ये विकसित होत जाते. त्यानंतरच्या तासाला आपण सामाजिक चळवळीचे प्रकार बघितले. एक 8 प्रकारच्या सामाजिक चळवळी आपण बघितल्या. हे सुधारणावादी चळवळ, क्रांतिकारी चळवळ, पुनरुज्जीवनवादी चळवळ, अशा प्रकारचे चळवळीचे काही प्रकार आपण या ठिकाणी बघितले. आज आपण सामाजिक चळवळीच्या निर्मितीची कारणे बघणार, की समाजामध्ये सामाजिक चळवळी का निर्माण होतात, त्याची कारणे आज आपण आजच्या तासाला बघणार आहोत. तर बघा, या सामाजिक चळवळींच्या जी कारणे आहेत, त्यामध्ये प्रामुख्यानं भारताच्या सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर 1990 नंतरचं अर्थकारण आणि 1990 पूर्वीचं अर्थकारण, हे 1990-91ला खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाची संकल्पना असते. अर्थव्यवस्था खुली केली. जगातल्या कोणत्याही देशातला व्यापारी किंवा शेतकरी हा भारतामध्ये येऊन आपला व्यवसाय किंवा व्यापार करू शकतो. आणि भारतातला व्यापारी किंवा शेतकरी हा देखील जगातल्या इतर देशांमध्ये जाऊन व्यवसाय करू शकतो. हे खुलं केलं. आणि मग ही नवी व्यवस्था समाजामध्ये निर्माण झाल्यानंतर समाजात काही नवे प्रश्न निर्माण झाले आणि त्यातून 2 प्रकारच्या सामाजिक चळवळी उदयास आल्या. एका बाजूला शासनाच्या विकासविषयक धोरणांमुळे जे समूह प्रकल्पग्रस्त होऊन विस्थापित झाले, त्या समूहांच्या चळवळी निर्माण झाल्या. प्रकल्पग्रस्तांच्या चळवळी निर्माण झाल्या. वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे प्रकल्प सरकार त्या राज्यामध्ये आणि देशामध्ये राबवत असते. आणि मग या विकासाच्या प्रकल्पामुळे त्या ठिकाणच्या लोकांना विस्थापित व्हावं लागतं. आणि मग ह्या विस्थापित झालेल्या त्या समूहांच्या ज्या चळवळी निर्माण झाल्या, त्यामध्ये आदिवासींच्या चळवळी. कारण आदिवासी ज्या भूमीवर राहतात किंवा जंगलामध्ये राहतात, त्या ठिकाणी काही विकासाचे प्रकल्प राबवले गेले. हे आदिवासींचे प्रश्न निर्माण झाले, त्यांचे जीवन जगण्याचे प्रश्न निर्माण झाले. त्यांच्यापर्यंत दळणवळणाची साधनं गेली नाही. त्यांच्यापर्यंत टेक्नॉलॉजी पोहोचली नाही. आणि म्हणून समाजातला हा भाग वेगळा पडत राहिला. म्हणून त्यांनी आपले हक्क मागण्यासाठी चळवळी निर्माण केल्या. या चळवळींना आपण आदिवासींच्या चळवळी असं. भटक्या विमुक्तांच्या चळवळी निर्माण झाल्या, की जे भटकंती करून जीवन जगणारी लोक आहेत या समाजामध्ये.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन जीवन जगणारी माणसं. तर या भटक्या विमुक्त लोकांच्या चळवळी निर्माण झाल्या त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्यावर होत असणाऱ्या अन्यायासाठी किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या भटक्या विमुक्तांच्या चळवळी निर्माण झाल्या. असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या चळवळी निर्माण झाल्या. म्हणजे असंघटित क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात, उदाहरणार्थ शेती आहे, या शेती मजुरांच्या संघटना नाही आहेत, ते असंघटित आहे. या असंघटित क्षेत्रामध्ये ते काम करतात. यांनीही चळवळी करायला सुरुवात केली. या कष्टकऱ्यांच्या चळवळी निर्माण झाल्या. पर्यावरण रक्षणाच्या चळवळी आल्या की पृथ्वीवरचा ओझोनचा थर त्याला छिद्र पडत आहे आणि पृथ्वीवरचं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. आणि या वाढत्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण व्हायला लागली आणि पृथ्वीवरचे काही सजीव, काही वनस्पती या उष्णतेमुळे नष्ट व्हायला लागले. म्हणून या पर्यावरणाच्या रक्षणासाठीच्या चळवळी निर्माण झाल्या. तशाच दुसऱ्या बाजूला धार्मिक मूलतत्ववादी चळवळी निर्माण झाल्या. यात काही जातीवादी चळवळी असतील, काही नव आध्यात्मिक चळवळी आहेत, नव आरक्षणवादी चळवळी निर्माण झाल्या आणि प्रदेशवादी चळवळी यांनीही भारतीय लोकशाहीचा सामाजिक अवकाश व्यापला गेला. ज्या वेळेला एखादं राज्य विकासाच्या वेगवेगळ्या योजना राबवतं, त्यावेळेला या विकासाच्या योजना काही प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर राबवल्या जातात आणि काही प्रदेशामध्ये राबवल्या जात नाही. म्हणून प्रादेशिक चळवळी निर्माण होतात आणि त्या प्रदेशामध्ये या विकासाच्या योजना, विकासाचे प्रकल्प राबवले जावेत यासाठी लोक रस्त्यावर येतात, संघर्ष करतात, आंदोलने करतात, मोर्चे काढतात, घोषणा देतात. या प्रादेशिक चळवळी निर्माण. म्हणजे 1991 नंतर या 2 टप्प्यामध्ये ज्या चळवळी विभागल्या गेल्या, या चळवळी सातत्याने या समाजामध्ये कार्यरत असलेल्या आपल्याला बघायला मिळतं, ज्या आजही कार्यरत. या सामाजिक चळवळी समाजामध्ये ज्या निर्माण होतात त्यांची जी कारणे आहेत, त्यामध्ये समाजापुढील विविध प्रश्न, म्हणजे समाजाची एक व्यवस्था बदलून दुसरी व्यवस्था निर्माण झाली की समाजात काही नवे प्रश्न निर्माण होतात. आणि कोणत्याही समाजामध्ये सातत्यानं सामाजिक प्रश्न हे निर्माण होत असतात. आणि मग समाजापुढील हे विविध प्रश्न, सामाजिक उद्दिष्टपूर्तीच्या प्रक्रिया, जी समाजाची जी उद्दिष्ट पूर्ण करण्याची प्रक्रिया आहे, लोकांना आपली ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी प्रक्रिया, तसेच सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीच्या आधारे सामाजिक चळवळींची काही कारणे आपल्याला सांगता येतात. जे समाजात निर्माण झालेले वेगवेगळे प्रश्न, सामाजिक उद्दिष्टपूर्तीची प्रक्रिया आणि सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीच्या आधारे सामाजिक चळवळींची काही कारणे सांगता येतात. त्या त्या समाजातली, त्या त्या देशातली जी सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती आहे, या परिस्थितीमधून सामाजिक चळवळी निर्माण होत असतात. मग ही परिस्थिती कशा प्रकारची आहे यावर आधारित काही सामाजिक चळवळींची कारणे सांगितलेली आहेत. ती कारणे आपण या ठिकाणी बघूया. त्यातला पहिला जे प्रकार आहे तो सांस्कृतिक प्रवाह. हे सामाजिक चळवळीच्या निर्मितीचं जे कारण आहे तो सांस्कृतिक प्रवाह. एखाद्या समाज व्यवस्थेमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरागत सात्विक वैशिष्ट्ये व वर्तन प्रकार, यात होणाऱ्या बदलांना सांस्कृतिक प्रवाह म्हणतात. म्हणजे संस्कृती
ही या समाजाचा मानवनिर्मित भाग आहे. जे जे माणसानं निर्माण केलंय, या पर्यावरणामध्ये जे जे माणसानं निर्माण केलंय त्याला आपण संस्कृती असं म्हणतो. मग भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती या दोन्हीमध्ये ती विभागली गेली आहे. भौतिकमध्ये जे आम्हाला डोळ्यानं दिसतं त्याला आम्ही भौतिक म्हणतो, आणि जे डोळ्यानं दिसत नाही त्याला आपण अभौतिक संस्कृती असं. उदाहरणार्थ, हा मोबाईल आपल्याला डोळ्यानं दिसतो, हा माणसानं निर्माण केला, म्हणून हे भौतिक संस्कृतीचं एक उदाहरण. पण समाजाची नियमने, समाजाची मूल्ये, समाजाची व्यवस्था, काही वर्तनविषयक नियम हे आम्हाला डोळ्यानं दिसत नाही, म्हणून त्याला अभौतिक संस्कृती असं म्हणतात. म्हणजे भौतिक आणि अभौतिक हे दोन प्रकारची संस्कृती आहे. आणि मग ही संस्कृती जी माणसानं निर्माण केली आहे, ही या संस्कृतीतली जो बदल आहे, जी या सांस्कृतिक बदलांमुळे समाजामध्ये काही प्रश्न निर्माण होतात. एखाद्या समाज व्यवस्थेत पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरागत सात्विक वैशिष्ट्ये व वर्तन प्रकार यात होणाऱ्या बदलांना सांस्कृतिक प्रवाह असे. म्हणजे वर्तन प्रकारामध्ये जे बदल होतात, समाजातल्या माणसांचे वर्तन प्रकार बदलणे म्हणजे समाजाची मूल्य व्यवस्था बदलणे, समाजाची नियमने आणि प्रमाणके बदलणे. या बदलामुळे समाजातल्या लोकांच्या वर्तनामध्ये बदल होतो. आणि या बदलांमुळे साधारणपणे सर्वच समाजामध्ये सांस्कृतिक प्रवाहाची प्रक्रिया मंद गतीने चालू असते. हे सांस्कृतिक जे प्रवाह, संस्कृतीचा जो विकास आहे किंवा तिच्यामध्ये होणारा जो बदल आहे, तो अतिशय मंद गतीने चालू असतो. एकदम समाजाची संपूर्ण संस्कृती बदलत नाही, कारण समाजाची संस्कृती ही हजारो पिढ्यांची देण आहे. हजारो वर्षापासून ज्या मानवी पिढ्या या समाजामध्ये जीवन जगतात, त्याने ही संस्कृती निर्माण केली आणि ती संस्कृती सामाजिकरणाच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली. आजही आपण हेच करतो. जी संस्कृती आपण या मानवी समाजानं निर्माण केली आहे, ती संस्कृती आपण शिकून घेतो. त्याच्यामध्ये आपली पिढी काही नव्या गोष्टी ऍड करते आणि मग ही संस्कृती आपण पुढच्या पिढीला देण्याचं काम करतो. त्याचा जो मार्ग आहे तो आहे सामाजिकरणाचा मार्ग. या मंद गतीचा बघा, म्हणजे समाजामध्ये सर्वच समाजामध्ये साधारणपणे सांस्कृतिक प्रवाहाची प्रक्रिया ही मंद गतीने चालू असते. या मंद गतीचा वेग वाढावा व समाजाची प्रगती जलद गतीने व्हावी, या उद्देशातून सामाजिक चळवळी आकाराला येते. समाजाची जी प्रगती आहे ती अतिशय वेगाने व्हावी, म्हणून समाजामध्ये चळवळी निर्माण होतात की जे अतिशय मंद गतीने अशा प्रकारचं परिवर्तन समाजामध्ये सुरू आहे. हे परिवर्तन वेगानं व्हावं या उद्देशातून किंवा यासाठी समाजामध्ये सामाजिक चळवळी आकाराला येत असते. हे एक कारण आहे सामाजिक चळवळीच्या निर्मितीचं कारण, की मंद गतीनं चाललेलं समाजातलं परिवर्तन. यामुळे समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक चळवळी निर्माण होतात. दुसरं कारण आहे सामाजिक विघटन. समाजामध्ये ज्या वेळेला सामाजिक विघटनाची परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला समाजात काही नवे प्रश्न जन्म घेतात.
आता सामाजिक विघटनाची परिस्थिती म्हणजे काय? तर ज्या वेळेला या समाजाच्या व्यवस्थेनं मान्य केलेली सामाजिक मूल्ये, सामाजिक नियमने, प्रमाणके, रूढी, परंपरा, प्रथा, लोकनीती या संदर्भातले जे समाजाचे नियम निर्माण झाले, या नियमांना डावलून ज्या वेळेला समाजामध्ये आपण आपलं जीवन जगतो किंवा समाजातले अनेक लोक या नियमांना डावलून, सामाजिक नियमांना डावलून समाजामध्ये जीवन जगतात, त्यावेळेला समाजामध्ये सामाजिक विघटनाची परिस्थिती निर्माण होते. उदाहरणार्थ, सामाजिक मूल्यांच्या विरोधी जाऊन जे जीवन जगलंय त्या जीवनाला सामाजिक विघटन असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ, चोरी करू नये हे सामाजिक मूल्य आहे. पण समाजामधले अनेक लोक ज्या वेळेला या मूल्याच्या विरोधी जाऊन जीवन जगतात, जी चोरी करू नये म्हटलं तर अनेक लोक जर अशा प्रकारची चोरी करतात किंवा अशा प्रकारचं जीवन समाजामध्ये जगतात, त्यावेळेला या मूल्यांचा प्रभाव कमी झालेला असतो लोकांवरचा, या नियमांचा प्रभाव कमी झालेला असतो. आणि मग सगळ्याच लोकांनी अशा प्रकारचं जीवन जगायला सुरुवात केली किंवा समाजातल्या जास्तीत जास्त लोकांनी अशा प्रकारचं जीवन जगायला सुरुवात केली की चोऱ्यांचं प्रमाण वाढेल आणि समाजामध्ये नवे प्रश्न निर्माण. याला आपण सामाजिक विघटन असं म्हणतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे सामाजिक विघटनामुळे समाजामध्ये घडून येतात. बघा, समाजात उद्भवणाऱ्या अनेक समस्या तसेच व्यक्तींच्या स्वैरवर्तनामुळे समाजातील नीती नियम, प्रमाणके, मूल्यव्यवस्था इत्यादींप्रमाणे व्यक्ती वर्तन न करता स्वमताप्रमाणे वर्तन करतो. म्हणजे समाजातले जे नीती नियम आहेत, प्रमाणके आहेत, मूल्य आहेत इत्यादींप्रमाणे लोकांनी वर्तन करावं हे समाजाला अपेक्षित असतं किंवा समाजाच्या अपेक्षा असतात. पण इत्यादींप्रमाणे व्यक्ती वर्तन न करता स्वमताप्रमाणे वर्तन करतो, त्यावेळेला समाजामध्ये विघटनाची प्रक्रिया घडून येते. म्हणजे समाज विघटित होतो. यामुळे समाजातील विघटनात्मक परिस्थिती व्यक्तींना विचलित करते. आणि मग ज्या वेळेला अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण होईल की आपण या मूल्यांना अनुसरून जीवन जगणार नाही, स्वमताप्रमाणे मला जसं वाटतं तसं मी जीवन जगेन, अशा प्रकारचं जीवन समाजामध्ये जगण्यावर काही समाजाची बंधन आहेत. सामाजिक नियमाने आपलं वर्तन बांधून टाकले. पण ज्या वेळेला आपल्या वर्तनावरचा या सामाजिक नियमांचा प्रभाव कमी होतो, त्यावेळेला आपण स्वमताप्रमाणे आपलं जीवन जगतो. आणि मग या स्वमताप्रमाणे ज्या वेळेला समाजातली अनेक लोक जीवन जगायला लागतात, सामाजिक मूल्यांच्या विरोधी जाऊन जीवन जगायला लागतात, त्यामुळे समाजामध्ये ही विघटनाची परिस्थिती निर्माण होते आणि व्यक्तींना ती विचलित करते. त्यांच्या मनात असुरक्षितता, वैफल्य इत्यादी भावना जागृत होऊन त्यातून सामाजिक चळवळ उदयास येते. म्हणजे या लोकांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. समाजातल्या लोकांच्या मनात त्यांच्यामध्ये वैफल्य येतं. अशा प्रकारच्या ह्या भावना लोकांच्या मनामध्ये जागृत होतात आणि समाजामध्ये सामाजिक चळवळी उदयास येतात किंवा सामाजिक चळवळींची निर्मिती होते. हे सामाजिक चळवळीच्या निर्मितीचं दुसरं कारण एक सांस्कृतिक प्रवाह
आणि दुसरं सामाजिक विघटन. तिसरं जे कारण आहे ते आहे सामाजिक असंतोष. ज्या वेळेला समाजातल्या अनेक लोकांच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण होते, त्यावेळेला हा सामाजिक असंतोष निर्माण होतो. समाजातल्या या लोकांच्या मनामध्ये ही असंतोषाची भावना निर्माण होते. बघा, प्रस्थापित समाज व्यवस्थेविषयी लोकांच्या मनातील व्यापक सर्वसामान्य असमाधान म्हणजे सामाजिक असंतोष. प्रस्थापित समाज व्यवस्थेविषयी लोकांच्या मनातील व्यापक सर्वसामान्य असमाधान म्हणजे असंतोष होय. म्हणजे प्रस्थापित जी समाजाची व्यवस्था, जी आज समाजाची व्यवस्था कार्यरत आहे, या कार्यरत असणाऱ्या व्यवस्थेला आपण प्रस्थापित समाज व्यवस्था असं म्हणतो, जी स्थापित झालेली समाज व्यवस्था. या प्रस्थापित समाज व्यवस्थेविषयी, संपूर्ण समाजाच्या व्यवस्थेविषयी ज्या वेळेला लोकांच्या मनात व्यापक सर्वसामान्य असमाधान निर्माण होते, की व्यवस्थेविषयी माणसं असमाधानी असतात, की ही व्यवस्था आम्हाला जीवन जगण्यासाठी ज्याची गरज आहे त्या गरजा आमच्या पूर्ण होत नाही, या व्यवस्थेमुळे पूर्ण. म्हणून लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण, की आज अनेक तरुण हे बेरोजगार आहेत, ज्यांच्या हाताला काम नाही आहे, आणि ही समाजाची व्यवस्था त्यांना नोकरी देऊ शकत नाही. प्रस्थापित असणारी व्यवस्था त्यांच्या हाताला काम देऊ शकत नाही, त्यांना नोकरी देऊ शकत नाही. त्यावेळेला या बेरोजगाराच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण. आणि ही असंतोषाची भावना निर्माण झाली की अशा प्रकारच्या भावना निर्माण झालेले अनेक लोक एकत्र येतात आणि समाजामध्ये चळवळींची निर्मिती करतात. हे बेरोजगारांचं उदाहरण मी या ठिकाणी, शेतकरी आहे. ज्या वेळेला शेतकरी आपल्या शेतामध्ये अन्नधान्य पिकवतो, प्रचंड कष्ट करतो, ते अन्नधान्य पिकवण्यासाठी खर्च करतो, आपली मेहनत आणि खर्च याच्या तुलनेमध्ये जे उत्पादन निघतं त्या उत्पादनाला मिळणारी किंमत ही कमी असते. आणि ज्या वेळेला शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालाला किंमत कमी मिळते, त्यावेळेला शेतकऱ्यांच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण होते, की ही समाजातली व्यवस्था आमच्यासाठी पोषक नाही आहे. कारण शेतीमध्ये अन्नधान्य पिकवण्यासाठी खर्च जास्त करावा लागतो, आणि जे उत्पादन येणार आहे, जे अन्नधान्य पिकवलंय त्या अन्नधान्याला कमी किंमत मिळते. म्हणून उत्पादन आणि खर्च यामध्ये तफावत निर्माण होते, आणि ही तफावत ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला शेतकऱ्यांच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण होते, आणि शेतकरी त्यांची वेगवेगळे प्रश्न मान्य करण्यासाठी आंदोलने करतात, मोर्चे काढतात, घोषणा देतात आणि संघर्ष करतात. त्यावेळेला समाजामध्ये या शेतकऱ्यांच्या चळवळी निर्माण, म्हणजे असंतोषाची भावना निर्माण झाली की चळवळ निर्माण होते. आणि मग ती असंतोषाची भावना का निर्माण होते, तर ही समाज व्यवस्था जी आहे, ही व्यवस्था आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगाची नाही आहे. ही व्यवस्था आमच्यावर अन्याय करते. त्यावेळेला या समाजातल्या लोकांच्या मनामध्ये ही असंतोषाची भावना निर्माण. बघा, व्यापक बहुसंख्य लोकांच्या मनात असमाधानाची भावना, सापेक्ष वंचितता, अन्यायाचे संवेदन आणि सामाजिक दर्जातली विसंगती या कारणांमुळे सामाजिक चळवळी निर्माण होतात. बघा, लोकांच्या मनामध्ये ही असंतोषाची, असमाधानाची भावना निर्माण, की लोक या सामाजिक व्यवस्थेविषयी समाधानी नसतात, ते असमाधानी असतात. या असमाधानाची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते.
मग लोक एकत्र येतात, उद्दिष्ट ठरवतात आणि त्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी समाजामध्ये चळवळींची निर्मिती करतात. दुसरा भाग, समाजातल्या लोकांच्या दर्जामध्ये असमानता, की ज्या वेळेला ज्या समाजामध्ये आपण जीवन जगतो त्या समाजातला लोकांचा जो दर्जा आहे, त्यांचा जो स्टेटस आहे, त्याच्यामध्ये ज्या वेळेला तफावत पडते, असमानता निर्माण होते, त्यावेळेला समाजामध्ये काही सामाजिक प्रश्न निर्माण होऊन त्याला सोडवण्यासाठी समाजात सामाजिक चळवळी निर्माण. उदाहरणार्थ भारतीय समाजाचं उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय समाजातले म्हणजे समाजाला निर्माण करणारे जे दोन घटक आहेत महत्वपूर्ण, एक स्त्री आणि एक पुरुष. भारतीय समाजामध्ये नेहमीच पुरुषाच्या तुलनेमध्ये स्त्रियांचा दर्जा हा निम्न राहिलेला आहे, म्हणजे त्यांचा स्टेटस हा लो राहिलेला, खालच्या पातळीचा राहिलेला, की त्यांना पुरुषाच्या बरोबरीनं दर्जा मिळत नाही, पुरुषाच्या बरोबरीनं त्यांना वागणूक मिळत नाही. पुरुषांना ज्या पद्धतीनं जीवन जगता येतं किंवा जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्या पद्धतीनं स्त्रियांना जीवन जगता येत नाही किंवा जीवन जगण्याचा अधिकार मिळत नाही. म्हणून समाजामध्ये या दर्जातली असमानता निर्माण झाल्यामुळे समाजात स्त्रियांच्या चळवळी निर्माण झाल्या. त्यांनी पुरुषाच्या बरोबरीनं जीवन जगण्यासाठी समाजामध्ये चळवळी निर्माण केले, की आम्हालाही जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला मिळावा. म्हणजे असमाधानाची भावना, दर्जातली विसंगती, असंतोषाची भावना हे समाजातल्या सामाजिक व्यवस्थेनं माणसांच्या मनामध्ये निर्माण केलेले प्रश्न असतात. आणि मग ही प्रस्थापित सामाजिक व्यवस्था आम्हाला समाजामध्ये बरोबरीचं जीवन जगू देत नाही. ही भावना लोकांच्या मनामध्ये, स्त्री आणि पुरुषांच्या, खास करून स्त्रियांच्या मनामध्ये ज्या वेळेला निर्माण होते, त्यावेळेला समाजामध्ये स्त्रियांच्या सामाजिक चळवळी निर्माण. तर ही 3 कारणं आहेत, प्रमुख कारणं आहेत सामाजिक चळवळींच्या निर्मितीची. एक सांस्कृतिक प्रवाह, अतिशय मंद गतीने ही प्रक्रिया सुरू आहे आणि विकासाचा वेग वाढावा यासाठी समाजामध्ये सामाजिक चळवळींची निर्मिती होते. दुसरं आहे सामाजिक विघटन. समाजातली नीती नियम, प्रमाणके, मूल्ये यांच्या व्यवस्थेचं ज्यावेळेला विघटन होतो किंवा या नीती नियमाने, प्रमाणके आणि मूल्ये यांचा माणसाच्या वर्तनावरील प्रभाव ज्या वेळेला कमी होतो, त्यावेळेला समाजामध्ये सामाजिक विघटनाची परिस्थिती निर्माण होते. आणि या सामाजिक विघटनाच्या परिस्थितीमध्ये समाजात अनेक वेगवेगळे प्रश्न जन्म घेतात आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी समाजामध्ये सामाजिक चळवळींची निर्मिती होते. हे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि या वेगवेगळ्या प्रश्नांना सोडवण्यासाठीच या चळवळी निर्माण झालेल्या. तिसरा जो प्रकार आपण बघितला तो सामाजिक असंतोष. समाजाच्या व्यवस्थेविषयी ज्या वेळेला माणसांच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण होते, त्यावेळेला समाजामध्ये नवनवीन सामाजिक चळवळी उदयास येतात. असंतोषाची आणि असमाधानाची भावना, सापेक्षतः वंचिततेची भावना, दर्जा विसंगती, लोकांच्या दर्जांमध्ये ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर विसंगती निर्माण होते, त्यावेळेला समाजामध्ये हे नव्या चळवळी उदयास येतात. म्हणून प्रमुख हे 3 प्रकार आहेत सामाजिक चळवळीच्या विकासाचे. या 3 प्रकार आज आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. सामाजिक चळवळी समाजामध्ये का निर्माण होतात त्याची ही प्रमुख कारणे आहे.
सांस्कृतिक कारणे आहेत, सामाजिक विघटन आहे आणि सामाजिक असंतोष. या 3 कारणांच्या माध्यमातून समाजामध्ये सामाजिक चळवळींची निर्मिती होत आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबू. थँक्यू सो मच.